देवाली कॅम्पमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून अवघ्या 2च महिन्यांपूर्वी कॉन्क्रिटीकरण झालेल्या आनंद रोडची पूर्णतः वाट लागली आहे। निकृष्ट प्रतीच्या झालेल्या कामाचे पितळ अवघे 2च महिन्यात उघडे पडले आहे। देवाली कॅम्प संसरी नाका ते त्रिमूर्ती चौक या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचे काम अवघ्या 2च महिन्यांपूर्वी करण्यात आले। मुळातच या रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आले होते। मूळ डांबरी रस्त्याचे थर न काढता त्यावर कॉन्क्रीटीकरण झाले होते। त्यावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आक्षेप नोंदवला। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी उत्तर महाराष्ट्राचे सिद्धार्थ पगारे, जिल्हा उपाध्यक्ष आर.डी. जाधव, तालुका अध्यक्ष अशोक साळवे, शहराध्यक्ष पंडित साळवे, गौतम भालेराव, योगेश लोखंडे, अंबादास गवारे, राकेश भालेराव आदींनी जोपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे काम होणार नाही तोपर्यंत देवाली तसे विजयनगर येथील काम ठेकेदाराला करू दिले जाणार नाही व त्यावर कारवाई करत सदर ब्लॅकलिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली। देवळी कॅम्पमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जो खासदार निधीमधला रोड तयार झालेला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा रोड आहे। ह्या रोडचा त्यांनी जी डागडुजी चालू केली आहे तो डागडुजी न करता तो पूर्ण रोडचं काम तयार परत चालू करावं त्यांनी। त्या ठेकेदाराला त्यांनी ब्लॅक लिस्टमध्ये काढावा अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहे आम्ही। हेमंत गोडसे यांच्या निधीतून सदर या रस्त्याचं बांधकाम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे आणि कामकाज सुरू होण्या अगोदर, रस्त्याचं काम सुरू होण्या अगोदर आम्ही कॅन्टोन प्रशासनाला सांगितलं आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहणी केली, कामाला 2 महिने झालेले आहे आणि कामाची सुरुवातच अखेर एकदम चुकीच्या पद्धतीने झालेली आहे की रस्त्याचं खोदकाम करून त्यावर सिस्टील आतून नंतर नाही का काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी नाही का अगदी साध्या पद्धतीने कॉन्क्रीट टाकलेले आहे आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे। तर गेल्या अनेक वर्षापासून देवळाली कॅम्पचे जे रस्ते हे सगळ्या रस्त्याला खड्डे पडलेले होते, काम चालू होते म्हणून देवळाली कॅम्पची पूर्ण जनता ही आनंदित होती। परंतु आज ज्यावेळेस या कामाचा एक दर्जा बघितला तो लोकांना दुःख होते। 9 कोटीचं काम आहे आणि त्या ठिकाणी डांबरीकरणाचं जे काम झालेलं आहे तर डांबरीकरणाचं काम अक्षरशः अंगठ्याने सुद्धा नाही का तो डांबर निघतोय, इतकं निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे कामं चालू आहे। आमची या ठिकाणी खासदार निधीतून जे 9 कोटी होत आहेत हे चांगले रस्ते, लॅम्प रोडच्या सोबत आनंद रोड हा प्रमुख रस्ता आहे, प्रमुख वाहतूक आहे या ठिकाणी आणि हे रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावे अशी देवळाली कॅम्पच्या तमाम जनतेची इच्छा आहे। आनंद रोड हा देवळाली कॅम्पाचा आयडियल रोड आहे आणि हा कायम दुर्लक्षित राहिलेला रोड आहे। परंतु आदरणीय खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी या रोडसाठी जो निधी आणला आणि तो आणलेला निधी आणि त्या पद्धतीने जे काम व्हायला पाहिजे होतं ते काम न होता एकदम निकृष्ट म्हणजे दर्जा नसलेलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। काम होऊन 1 महिनासुद्धा झाला नाही तर अनेक रस्त्याला तडे गेलेले आहेत, उपाटा उडतोय सिमेंटचा। मग आम्ही आता हा जो मटेरियल आहे सदर रस्त्याचा जो इथं वापरण्यात आलेला आहे तो मटेरियल घेऊन मेरी या ठिकाणी जाऊन आम्ही त्याचं मूल्यमापन करणार आहे। त्याची लॅबमध्ये जाऊन त्याची सत्यता पडताळून पाहणार आहे का याच्यामध्ये किती निकृष्ट दर्जाचा हा मटेरियल वापरले गेलेला आहे। आणि दुसरी गोष्ट हे अजून पुढे पावसाळा येणार आहे, मोठ्या वाहने या रस्त्यावरून जाणार आहे। आत्ताच जर अशी परिस्थिती आहे तर पुढे या रस्त्याची किती वाहतूक होणार आहे। म्हणून सदर जो कॉन्ट्रॅक्टर कोणी असेल तो आजच्या मितीला जे डागडुजीचं काम करतोय। देवळाली कॅम्प शहरातील तमाम जनतेची मागणी आहे का डागडुजी न करता हा अखंड रोड पुन्हा त्यांनी आहे ना या ठिकाणी त्याचं काम करावा, अन्यथा पुढे स्टेट बँक चौक टू झेंडा चौक असं जे काम होणार आहे ते काम रिपब्लिकन पक्ष थांबवल्याशिवाय राहणार नाही।